हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हा होता कालचा दिवस गुरुवारचा आणि गुरुवारी शक्यतो मी सगळं देवघर स्वच्छ करते आणि संपूर्ण देवघर स्वच्छ करायला म्हणजे सगळ्या देवांच्या मूर्ती आहेत त्या सगळ्या उजळवायला वगैरे हे सगळं जर प्रोसेस काढलं आणि सगळं करायला घेतलं तर एकट्याने जर करायचं म्हटलं ना तर मला जवळपास 3 तास तरी आरामात जातात. म्हणजे 1 तास 1-2 तास ते पूर्ण स्वच्छ करण्यासाठी. कारण एक जरी गोष्ट आपण ह्याच्यातली ठेवली ना, तर मग म्हणजे सगळं असं जे आपण सगळं बाकीचं एवढी मेहनत केली आहे ना, ती कुठेतरी पाण्यात गेल्यासारखी वाटते. म्हणून एकूण एक गोष्ट क्लीन झाली तरच ते चांगलं वाटतं. आणि स्पेशली तुम्हाला म्हणेन, की पितळेच्या ज्या आपल्या देवाच्या मूर्ती आहेत, तर त्या अगदी अशा चकाकल्या नाहीत, तर मग म्हणजे स्वच्छ केल्यासारखंच वाटत नाही. आणि फक्त मूर्तीच साफ करून होत नाही, बाकी जे दिवे आहेत किंवा इतर जी सगळी आपण काही ना काही छोट्या-मोठ्या गोष्टी वापरतो, सगळं ए टू झेड सगळं साफ करावं लागतं आणि त्याच्यामुळे खूप वेळ जातो आणि बऱ्याचदा म्हणजे पहिले ना खूप उत्साहाने व्हायचं आणि तेवढी ताकदही होती. पण आता तुम्ही बघतायत की एक-एक काय-काय गोष्टी येतात आणि त्याच्यानुसार उभं राहायला जास्त वेळ जमत नाही, पाय दुखतात, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून माझ्या अनुभवाने मी तुम्हाला सांगेन, की जितकं होतंय ना तितकंच करा. कोणाचंही बघून करू नका. इवन मी जरी करते ना, तरी माझंही बघून करू नका. आता मी हे आता सगळं म्हणजे देवांच्या मूर्ती माझ्याकडे आहेत आणि मला आता हे करायचंच आहे. मला आवडतं आणि माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी करते. पण बाकीच्यांना मी सांगेन, की तुम्ही अगदी सगळं जसं मी सगळा एवढा व्याप करून ठेवला आहे, तेवढं सगळं तुम्ही करू नका. कारण खरं सांगते, की वयोमानाने काही गोष्टी आपल्याला झेपत नाहीत. पण आता ते करणं कधी-कधी भाग होऊन जातं, की आता हे एवढं सगळं केलंय, तर आता हे करायलाच पाहिजे. तर म्हणून मग आता मी एक आयडिया काढली त्याच्यामधून, की मिस्टरांना सांगितलं, की आता तुम्हाला सुट्टी असते ना शनिवार, रविवार, तर शनिवारचं तुम्ही मला म्हणजे मदत करायची या गोष्टीसाठी. बघा, प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन काढलंच पाहिजे आणि अनाईसे ना त्यांनी काल सुट्टी घेतली होती गुरुवारची. तर ते मला म्हणाले आणि आहेत ते तेवढे सपोर्टिव्ह आणि खरंच त्यांच्या सपोर्टमुळेच मी सांगेन, की मी एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकते. आणि परवाच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी खरंच कमेंट केली होती, की ताई तू बोलतेस ते सगळं बरोबर आहे. आपण बोललं पाहिजे, सगळ्या गोष्टींना स्टँड घेतला पाहिजे वगैरे. पण कधी-कधी जर आपल्या घरातलीच व्यक्ती जर आपल्याला तेवढं सपोर्ट करत नसेल, तर आपण खरंच काहीच करू शकत नाही. तर खरंच आहे, 1 मिनिटं विचार केला ना, तर ती गोष्ट खरंच खूप बरोबर आहे, की आपला जो पार्टनर आहे, आपला लाईफ पार्टनर आहे, तो जर आपल्याला कुठल्या गोष्टीत सपोर्ट करत नसेल, त्यांना आपण केलेलं काही आवडत नसेल किंवा ते लोकं काहीच ॲप्रिशिएट करत नसेल, तर कसं आपण काय करू शकतो? तर मला खरंच म्हणजे जे पण दादा वगैरे बघत असतील ना, तर त्यांनी नक्कीच ह्या गोष्टीची दखल घ्यावी, की घरातली व्यक्ती, घरातली स्त्री एखादी गोष्ट करते, तर तुम्ही तिची दखल घ्या आणि तिला सपोर्ट करा. कारण घर सांभाळणं ही खरंच सोपी आणि साधी गोष्ट नाही आहे आणि जी एनर्जी आधी असते ना, तीच एनर्जी पुढे राहील किंवा राहते असं नसतं. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून जर थोडं-थोडं मदत करून केली ना कामं, तर लवकर होतात, छान होतात. आता मी हे एवढं सगळं देवाचं जे करते ना, त्यामागे खरंच माझ्या मिस्टरांचा खूप मोठा हात आहे. कारण बऱ्याचदा ते काय करतात, आता जेव्हा श्रावण सोमवार, महालक्ष्मीचे गुरुवार येतात ना, तर तेव्हा ते सुट्टी घेतात माझ्यासाठी, की त्यांना कळते, की हिला एकटीला एवढं सगळं मॅनेज होणार नाही, म्हणून ते सुट्टी घेतात. तर असं जेव्हा दोघांनी एकमेकांसाठी जर ह्या गोष्टी केल्या ना, तरच ती गोष्ट कुठेतरी म्हणतात ना, की पुढे जाते किंवा त्या गोष्टी इतक्या चांगल्या होतात आणि हे जे आपण देवांचं जे करतोय, त्याचे जे मिळणारे जे परिणाम आहेत, ते सगळ्या घराला मिळणार आहेत. ते तुम्हालासुद्धा मिळणार आहेत.
तर त्याच्यामुळे जर सगळ्यांचा हातभार त्याला लागला तर ती गोष्ट आणखीन चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तर म्हणून सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. असं नाही आहे की स्त्री फक्त घरातली पूजा करते आहे किंवा तीच सगळं म्हणजे तीच सगळं साफ करेल, तीच सगळं करेल असं नसतं. प्रत्येकाचा त्याच्यामध्ये हातभार लागला पाहिजे. जर मुलांना सुट्ट्या असतील, मुलांना सांगा कधीतरी देव स्वच्छ करण्यासाठी. असं जरुरी नाही आहे की आपण सगळ्या गोष्टी घेतो आहे म्हणजे आपणच ते सगळं केलं पाहिजे. तर आज पूजा करताना ना मी ही जय जगन्नाथ ही जी अगरबत्ती आहे म्हणजे हे बांबूलेस स्टिक्स आहेत. जसे धूप स्टिक्स असतात ना तसे आहेत. तर ह्याच्यामध्ये जगन्नाथ देवांचे बघा 3 स्वरूप आहेत पुरीला आणि काल जगन्नाथपुरीची यात्रा होती. तर म्हणून म्हटलं स्पेशल ही जी म्हणजे दादांकडून जी अगरबत्ती मागवली तर ती लावून बघू. तर ह्यातले मी स्टिक काढून बघितले आणि इतकी जाडी स्टिक आहे ज्यांना म्हणजे ते बांबूवाली अगरबत्ती नको आहे म्हणजे काठीवाली नको आहे तर ते अशा प्रकारच्या अगरबत्ती वापरू शकतात. एका वेळेला तुम्हाला वाटते मोठी आहे खूप, तुम्ही अर्धी करूनसुद्धा ती लावू शकता आणि एक स्टिक ही जवळपास 3 तासापेक्षा पण जास्त वेळ जळते आणि इतका ह्याचा सुंदर सुगंध आहे. मी तुम्हाला सांगू की माझ्याकडे एक डिलिव्हरी बॉय आला होता आणि त्यांनी मला विचारलं बाहेरून की ताई कसला सुगंध येतो आहे. म्हणजे मी दरवाजामध्ये सुद्धा लावली होती ही स्टिक. तर त्याने समोरून विचारलं की ताई कसला सुगंध येतो आहे, इतका कडक आणि इतका छान सुगंध येतो आहे. तर मी त्यांना दाखवलं की दादा इथे बघा ही धूपस्टिक लावली आहे ना ह्याचा हा सुगंध आहे. म्हणजे विचार करा की आपल्या घरात जो येणारा व्यक्ती आहे तो जर इतका खुश होत असेल तर तुमच्या घरात जी पण एनर्जी येणार आहे पॉझिटिव्ह एनर्जी तर ती खरंच खूप खुश होऊन चांगल्या मनाने आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तर अशी ही जगन्नाथ फ्लोरा म्हणून अगरबत्तीसुद्धा आहे त्याची आणि त्याचा पण सुगंध अगदी सुंदर आहे. म्हणजे दादांच्या ज्या अगरबत्त्या आहेत ना म्हणजे ह्या सगळ्या ज्या मी मागवल्या त्या बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवल्या आहेत आणि बऱ्याचदा तुम्ही विचारता की ताई तुला कुठली आवडते, तू कुठली वापरतेस. तर मी खरंच सांगते मी रोज वेगवेगळी अगरबत्ती ट्राय करते की आज हिचा सुगंध कसा आहे हिचा आणि ज्या देवांचं ज्या दिवशी असेल ना मी त्या देवांच्या म्हणजे त्या अगरबत्त्या मी त्या दिवशी वापरते आणि त्याचा जो सुगंध आहे प्रत्येक अगरबत्तीचा तो खरंच म्हणजे त्या देवतांचं जेव्हा आपण पूजन करतो तेव्हा तो जो सुगंध आला पाहिजे ना तसाच सुगंध येतो. जे वापरत असतील त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला म्हणजे प्रत्येक अगरबत्तीमधला जो सुगंधांचा फरक आहे ना तो तुम्हाला तिथे जाणवतो का. तर अशी आजची गुरुवारची पूजा बघा इतकी सुंदर मनमोहक अशी झाली होती आणि जेव्हा संपूर्ण देवघर मंदिर जेव्हा स्वच्छ होतं ना तेव्हा त्याच्यात वेगळीच अशी एक एनर्जी एक वेगळीच पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये जाणवते आणि ही अगरबत्ती जी लावली होती ना ही जवळपास 3 तासापेक्षा खरंच जास्त वेळ अगरबत्ती जळत होती. तर तुम्हाला ज्यांनाही अशा वेगवेगळ्या अगरबत्ती हवी असेल तर बाप्पा मोरया स्टोअरचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तिथे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही पर्सनली त्यांच्या ॲड्रेसवर जाऊन तिथे तुम्ही खरेदी करू शकता. तर माझं देवपूजेचं ना तूप संपलं होतं आणि ह्याच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट सांगते की जे तूप आपण खाण्यासाठी वापरतो ना त्याच क्वालिटीचं तूप तुम्ही देवासाठी वापरा. म्हणजे आपल्यासाठी चांगल्या क्वालिटीचं तूप आणि देवासाठी अगदी हलक्या क्वालिटीचं तूप असं नका वापरू. कारण तुपाचा दिवा जो आपल्या देवघरात लागतो ना त्याची प्रसन्नता त्याची एनर्जी खूप वेगळ्या लेवलची असते. तर म्हणून हे मी शुद्ध गाईचं तूप मागवते. आमच्या इथे एक डेअरी आहे तिथे खूप छान तुम्हाला टेक्स्चर कळत असेल
अगदी असं ना रवा टेक्स्चर आहे आणि एकदा मी त्यांच्याकडे तूप अवेलेबल नव्हतं म्हणून मी ऑनलाईन मागवलं होतं. खूप चांगल्या कंपनीचं तूप होतं. पण त्या तुपाला अगदी दुसऱ्या दिवसापासून असा वेगळाच एक वास यायला लागला वगैरे. तर म्हणजे मला तो फरक आणि ह्यांचं जे तूप आहे ना, मी म्हणजे किती दिवस जरी राहिलं 10 दिवसापेक्षा जरी जास्त जास्त दिवस तर तेवढं राहतच नाही. पण तरी सांगते कधी राहिलंच, पण तरी तुपाला अजिबात कसलाच असा वास येत नाही. तर हाच फरक असतो म्हणजे ओरिजिनल तुपाचा आणि आर्टिफिशियल तुपाचा. तर म्हणून तिथपासून मी त्यांच्याकडूनच आणते. म्हणून नसेल तूप तर थांबते 1-2 दिवस, पण त्यांच्याकडूनच आणते. आणि सेम मी जे हे तूप खाण्यासाठी पण वापरते आणि देवासाठी पण तेच तूप वापरते. आणि जेव्हा हे तूप टाकल्यानंतर दिवा जो तुपाचा ना जळतो, तो बघा तुम्ही की त्याच्यामध्ये जे तेज आहे ना तुपाच्या दिव्यामध्ये ते वेगळंच जाणवतं. तुपाचा दिवा मला म्हणजे चांदीचा दिवा तुम्हाला जमलंच, छोटासा जरी घ्यायला जरी जमलं तरी तुम्ही नक्की घ्या. कारण चांदीच्या गोष्टीमध्ये किंवा चांदीच्या दिव्यामध्ये जेव्हा तूप जळतं ना, तर त्याच्यामधून जी पॉझिटिव्हिटी जनरेट होते ती खूप वेगळी असते. आता तुम्ही म्हणाल की ताई इथे चांदीचाच दिवा कशाला पाहिजे? साध्या दिव्यामध्ये पण त्या गोष्टी होऊ शकतात. तर बरोबर आहे तुमचं. पण प्रत्येक गोष्टीची ना स्वतःची एक वेगळीच क्वालिटी असते आणि त्या गोष्टीमुळेच त्याचा जो प्रभाव असतो ना, तो वेगळा असतो. तर तुम्हाला जमलं, शक्य झालं तर करा. असं मी काही सांगत नाही की तुम्ही तेच घ्या. तर माझ्या इथले बघा उंबरठ्याचे पाऊलं आहे ना, 1 पाऊल निघालं. म्हणजे हे सारखंच निघत असतं. एक तर कधी स्वस्तिक, एक तर पाऊल. तर आता आज ना मी हे फेविक्विकने चिटकवणार आहे. पण हे नॉर्मल फेविक्विक नाही आहे, हे ॲडव्हान्स आहे. म्हणजे जे एकदम छान चिटकतं ह्याच्याने. तर याला साईडला पूर्ण पहिले मस्त अशी बॉर्डर करून घेते. तुम्ही म्हणाल काय पेंटिंग करते? तर नाही, हे पूर्ण खूप जास्त पण नाही हे घ्यायचं. जास्त पण तुम्ही लावलत ना, तर ते व्यवस्थित चिटकत नाही कधी-कधी. तर म्हणून थोडं-थोडंच लावते आणि प्रॉपर बॉर्डर करून घेतली. त्याच्या आतमध्ये थोडंसं फिलिंग करून घेतलं आणि मग हे त्याच्यावरती आता चिटकवणार आहे. आणि हे मी आज रात्रभर असेच ठेवणार, म्हणजे उद्या ते परफेक्ट चिटकेल. जर लगेच आपण ह्याच्यावरती सगळं पूजा वगैरे करत बसलो ना, तर ते कधी-कधी पटकन लगेच निघूनही जातं. तर बघू आता हे तरी पण हे किती दिवस छान चिटकून राहतं इथे. तर जसं मी तुम्हाला नेहमी नवीन-नवीन काय-काय जी गाणी मला समोर येतात, ऐकायला भेटतात, तर ती शेअर करत असते. तर तसंच हे एक गाणं माझ्या समोर आलं. महेश काळे सरांचं "धरुनी बोट स्वामींचे तू कर वाटचाल जीवनाची" असे याचे शब्द आहेत. आणि तुम्ही सर्च करा YouTubeला. इतकं तुम्हाला गाणं आवडेल ना, म्हणजे त्यांनी गायलं तर अगदी सुंदर आहे. पण गाण्याचे जे शब्द आहेत ना, ते अगदी काळजाला भिडणारे असे शब्द आहेत. आपल्या मनात जे पण म्हणजे असतं ना स्वामींबद्दल किंवा काय, तर ते सगळं याच्यामध्ये व्यक्त केलं आहे. तर आता आहे पावसाळा, पण पाऊस काही पडत नाही आहे. पण पावसाळ्यामध्ये ना बऱ्याच ठिकाणी मान्सून सेल चालू असतात. तर तसंच कल्याणलासुद्धा कल्याण वेस्टला गजानन सिल्क हाऊस म्हणून आहे दुकान. खूप जुनं दुकान आहे. पहिले कधीतरी म्हणजे खूप आधी मी गेली होती. त्याच्यानंतर काही जाणं झालं नाही. पण त्या दिवशी मध्यंतरी वहिनी मला म्हणाली, की म्हणजे माझी भावाची बायको, माझी भाऊज आहे. तर ती मला म्हणाली, की "ताई वेस्टला सेल लागला आहे, तर चला आपण जाऊया का?" तर मी म्हटलं चल असंच तसं पण कुठे जात नाही घराच्या बाहेर. म्हटलं चला थोडंसं जाऊन येऊया, असंच बघून येऊया काय-काय साड्या काय आहेत सेलमध्ये नक्की. तर असं सहज गेलो आणि मला तिथल्या साड्या आवडल्या, खूप छान आहेत. त्यांचा जो सेल आहे तो 15 ऑगस्टपर्यंत आहे आणि माहीत नाही आता किती स्टॉक असेल, नाही असेल मला माहिती नाही. पण आम्ही गेलो तेव्हा काय-काय साड्या मला आवडल्या आणि स्पेशली म्हणजे भरपूर साड्या बघितल्या. आता बायका गेल्यानंतर तुम्हाला माहिती की किती साड्या बघणं होतं. पण मला ना आता त्या अशा खूप बटबटीत वगैरे अशा साड्या अजिबात आवडत नाहीत. आणि मग स्पेशली मला जशा हव्या होत्या ना तशा मिळाल्या. तर मी जस्ट आणल्या ह्यांनी जाऊन साड्या वेस्टला येता-येता. तर मी तुम्हाला दाखवते की काय-काय साड्या म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारच्या साड्या म्हणजे अगदी साध्या साड्यांपासून ओरिजिनल साड्या आहेत आपल्या म्हणजे अगदी 10-10 हजारपर्यंतच्या साड्या आहेत. त्यासुद्धा साड्या आहेत. 15% पासून 30% पर्यंत तिथे सेल आहे. आता मी हे का सांगते, हे मी काही त्यांची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे. तर जे कल्याणमध्ये आहेत, तर त्यांना त्याचा लाभ घेता यावा किंवा डोंबिवलीवालेसुद्धा येऊ शकतात. तर म्हणून मी सांगितलं. तर पहिली साडी मी तुम्हाला दाखवते, की जी वहिनीच्या पण साड्या मीच आणल्या आहेत, म्हणजे ह्यांनी आणल्या आहेत. पहिली साडी तुम्हाला दाखवते
आणि स्पेशली ना मी या पूजेसाठी घेतल्या आहेत. म्हणजे आता श्रावण महिन्यामध्ये आता पूजा चालू होतील आपल्या काय काय, तर त्याच्यामध्ये अशाच साड्या नेसायला छान वाटतात. तर पहिली साडी बघा, जे आता जो माहेश्वरी पॅटर्न चालला आहे, की जो मस्त म्हणजे एकदम डिसेंट सोबर अशी साडी असते, तर त्यांनी पॅकिंग इतकं छान केलं आहे ना की मला ओपन करायला अजिबात वाटत नाही आहे. तर बघा हा कलर मी घेतला आहे पहिले. सुंदर अशी साडी म्हणजे कॉटन बेस असते ना, हा वेगळाच कलर आहे, असा एकदम ऑरेंज कलर नाही आहे. मोबाईलमध्ये थोडासा वेगळा दिसतो आहे, पण वेगळा कलर आहे. खूप सुंदर याची बॉर्डर आहे. मी फक्त थोडीशी अशी फक्त याच्यातून काढून दाखवते. खूप छान आहे, दिसल्यावर खूप सुंदर दिसेल बघा. खूप छान आहे, कॉटन बेस साडी आहे. प्युअर माहेश्वरी नाही आहे ही, माहेश्वरीची म्हणतात ना छोटी बहीण, तसं म्हणायला हरकत नाही. अशी सिम्पल आहे, पण मला खूप आवडली. बघा नेसल्यावर किती सुंदर दिसेल कलर. आणि हिची जी प्राईज होती ना तिथे, ती ह्याच्यामध्ये गेली. प्राईस पण सांगते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर हिची प्राईस तिथे होती, MRP जी होती ती 1775 होती, आणि ह्याच्यावरती मला 15% डिस्काउंट मिळाला. म्हणजे जवळपास मला 1400च्या आसपास ही साडी पडली. पण अगदी ही काही कॉपी साडी नाही आहे, ओरिजिनलच आहे. फक्त त्याचं थोडंसं लोवर व्हर्जन म्हणायला लागेल, माहेश्वरीचं तसं आहे. पण मला कलर आणि पॅटर्न इतका आवडला ना, इतका गोड वाटतोय बघा, किती छान वाटवायला. गोंडेसुद्धा आहेत, तर मस्त आहे. हा कलर एक घेतला मी. त्यानंतर दुसरा कलर जो मी घेतला तो दाखवते. हा माहेश्वरीमध्ये नाही आहे, हा कॉटन बेसच मला सध्या माहीत नाही, पण मला तशाच साड्या आवडतात काय माहिती. तर हे बघा, हा आहे गोल्डन कलर. खूप सुंदर आहे, खूप सुंदर, अगदी गोड कलर आहे. आणि ह्याला बॉर्डर वर किती छान आहे. आणि ना ह्याचा पदर पण खूप मस्त आहे, पण त्यांनी इतकं छान पॅकिंग केलं आहे ना की मला ओपन करावं वाटत नाही. तर सुंदर असे गोंडे आहेत छान, आणि मस्त आहे. पदर छान आहे, मी नेसल्यावरती दाखवेन. सगळं आत्ता दाखवून मग काय उपयोग. तर हे बघा, अशी सुंदर छान अशी गोल्डन कलरची साडी आहे ही. आता श्रावणातल्या ज्या आपल्या पूजा असतील महादेवांच्या वगैरे, तर तेव्हासुद्धा नेसायला किती सुंदर वाटेल. ह्याच्यावरती आपण कॉन्ट्रास्ट पण ब्लाऊज घालू शकतो, किंवा ह्याचाच ब्लाऊज आहे सेम, तर तसा पण छान पॅटर्नमध्ये व्यवस्थित शिवला तर तो पण खूप रिच वाटेल साडीचा ब्लाऊज. तर कोणाला बोर वाटतील, पण मला सध्या असेच पॅटर्न आणि असेच कलर आवडतात, सिम्पल आणि सोबर असे. तर ही सुंदर अशी कॉटनची आहे. हिची जी प्राईज आहे ना ही 2000च्या आसपास आहे, पण ह्याच्यावरती पण 15% डिस्काउंट करून, 1 मिनटं बघू दे मला, 2000च्या आसपास याची प्राईज होती. ही माहेश्वरी नाही आहे, ही कॉटन बेस साडी आहे वेगळीच, काय त्याचं नाव मला माहीत नाही, पण कॉटनचीच आहे. आणि ह्याच्यावरती पण मला 15% डिस्काउंट मिळाला. त्यानंतर 3 साड्या मी घेतल्या, म्हणजे मला आवडल्या म्हणून मी घेतल्या, नाहीतर मी नसत्या घेतल्या असत्या. जो पॅटर्न हवा होता तो पॅटर्न मिळाला म्हणून मी साड्या घेतल्या. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. तिसरा जो कलर, हा मला सगळ्यात फेवरेट कलर आहे माझा. बघा किती सुंदर कलर आहे. तर हा आहे असा, याला ग्रीन पण नाही म्हणता येणार, ऑलिव्ह ग्रीन टाईप कलर आहे हा. आणि याला थोडासा असा हलकासा असा पिवळ्या रंगाचा ह्याला हे बघा टच आहे. किती सुंदर आणि गोड कलर आहे, खूप मस्त आहे. ही साडी नेसल्यावर इतकी रिच दिसेल ना, खूप सुंदर वाटेल. ह्याच्यावर तुम्ही काही वेअर नका करू, अगदी सिम्पल तुम्ही वेअर करा साडी, तरी अगदी सुंदर दिसेल आणि खूप छान वाटते. आणि एवढ्या हलक्या आहेत ना ह्या साड्या, की अजिबात ह्याचं वजन नाही आहे. म्हणजे साडी नेसले की नाही हे पण कळणार नाही. ही ऑल ओव्हर बुट्टी आहे पूर्ण साडीवरती, आणि खूप छान आहे. तर ही पण, ह्याची जी साडीची रेंज आहे ना, ही पण 1500च्या आसपास होती साडी, आणि 15% मला ह्याच्यावरती डिस्काउंट मिळाला. म्हणजे 1400 1200 अशा रेंजमध्येच साड्या झाल्या. तर तिन्ही साड्या पकडून मला 4000च्या आसपास मला तिन्ही साड्या पडल्या या. तर खूप सुंदर आहे. कापड खूप छान आहे ह्याचं, खूप मस्त कापड आहे बघा, खूप सुंदर कापड आहे साडीचं. तर अशा या 3 साड्या मी घेतल्या. आता तुम्ही म्हणाल किती खरेदी करते, पण मी जी खरेदी करते ती मी तुम्हाला दाखवते. असे कितीतरी जण खरेदी करत असतील, पण ते दाखवत नाही, त्यामुळे कळत नाही.
तर असं तुम्हाला आयडिया आली पाहिजे किंवा तुम्हाला माहिती मिळावी म्हणून मी हे दाखवते, नाही तर मी नसतंच शेअर केलं असतं, मी डायरेक्टच साडी घालून दाखवली असती. पण तोपर्यंत सेल संपून जाईल साड्यांचा, म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावं. आणि वहिनीने ज्या साड्या घेतल्या त्या मी तुम्हाला दाखवते. तिच्या मी ओपन नाही करत, कारण मग तिची घडी उगाचच हे होईल. तिने थोडं वेगळं पॅटर्न घेतलं आहे अशा प्रकारे. हे चेक्समध्ये आहे, ग्रीन कलर, आणि हे जसं पटोला पॅटर्न असतं ना तशा टाईपचं बॉर्डर आहे. तिला अशा आवडतात फॅन्सी, आणि ती कसं शाळेत टीचर आहे तर तिला अशा वेगवेगळ्या साड्या सतत लागतात, तर म्हणून तिने अशी साडी घेतली आहे. ही पण तिची 2165 याची MRP आहे, याच्यावरती पण तिला 15% समथिंग डिस्काउंट मिळालेला आहे. तर खूप छान आहे याचं पण मटेरियल. दुसरी साडी तिने, हा कलर मला खूप आवडला, खूप गोड कलर आहे बघा, तिला खूप छान दिसेल, ती टीचर आहे ना, तिला खूप सुंदर दिसेल. याचं पण पॅटर्न तसंच आहे जसं माझं कॉटन साड्यांचं आहे ना तसंच आहे. ही पण 1600ची आहे समथिंग, आणि याच्यावरती 15% डिस्काउंट आहे. तर साड्या तुम्हाला अशा वाटत असतील की एकदम साध्या आहेत, पण याचा जो मटेरियल आहे तो एकदम रिच आहे, आणि नेसल्यानंतर साडी खरंच खूप सुंदर दिसणार आहे, खूप सुंदर. तर ही पण खूप छान आहे बघा, कलर किती मस्त आहे, खूप गोड कलर आहे, तिला छान दिसेल. आणि आमच्यासोबत एक ताई होत्या, म्हणजे तिच्या शेजारी आहेत वहिनीच्या, त्यांनी एक साडी घेतली, ती पण दाखवते तुम्हाला. तर बघा, त्यांनी अशा पॅटर्नमध्ये साडी घेतली, छान आहे, पण वेगळाच पॅटर्न आहे, असा मिक्सिंग, म्हणजे धागे मिक्स असतात ना, असं व्हाईट आणि असं मिक्स आहे बघा, खूप सुंदर आहे, कलर खूप छान आहे, असं कलर आहे. आणि ही त्यांना 1800ची साडी आहे, ह्याच्यावरती पण त्यांना 15% डिस्काउंट मिळाला आहे. तर अशा छान छान साड्या आहेत तिथे, आपण सिलेक्शन करू तसं आहे. आणि 15 ऑगस्टपर्यंत सेल आहे. जे आग्रा रोड आहे ना, तर आग्रा रोडच्या इथेच आहे जॉकीचं शोरूम, जर तुम्हाला माहिती असेल आग्रा रोडला, रामदेव हॉटेलच्या पुढे गेल्यानंतर लेफ्ट मारल्यानंतर पहिलंच त्या साईडला, राईट साईडला पहिलंच दुकान आहे गजानन सिल्क हाऊस. तर हे बघा, गजानन उलटं दिसते, गजानन सिल्क हाऊस म्हणून आहे, तर तिथे सेल आहे. तर बघा, तुमचं लक ट्राय करा, जर तुम्हाला मिळाल्या चांगल्या साड्या. म्हणजे ह्याच साड्या मिळतील असं मी नाही सांगू शकत, कारण सेलमध्ये तुम्हाला माहिती आहे की सेम एकाच साडीचे सेम पॅटर्न नसतात त्यांच्याकडे. ज्या अशा उरल्या सुरलेल्या साड्या असतात ते सेलमध्ये काढत असतात, पण या अगदी फ्रेश पीस आहेत, अजिबात कुठेही असं म्हणजे साडीला हे नाही आहे की आपण कधी कधी असं म्हणतात की ज्या डिफेक्टिव्ह पीस वगैरे असतात तर ते सेलमध्ये काढतात, तसं अजिबात नाही आहे, एकदम फ्रेश पीस आहे. जेव्हा मी साडी नेसेन ना, तुम्ही नक्की मला विचारणार की ताई साडी कुठून घेतली. तर म्हणून म्हटलं की चला आधीच तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगू. जे आता माहीत नाही मला ते ऑनलाईन वगैरे पाठवतात की नाही, पण तुम्ही जे येऊ शकतात त्यांच्यासाठी मी सांगते की ज्यांना जायला जमत असेल तर तुम्ही एक राऊंड मारून या, बघा तुम्हाला काही साड्या आवडतात का. जर आवडत असतील तर तुमचा पण त्यामध्ये फायदा होईल, म्हणून मी तुम्हाला दाखवलं. आणि आता आपले सण काही ना काही येतातच आहेत, तर जुन्या ज्या गोष्टी आहेत, जुन्या ज्या आपल्या साड्या वगैरे किंवा काय असं खूप वर्षापासूनच्या आपण काही म्हणजे अगदी नेसतही नाही अशाच पडून आहेत, तर त्या देऊन टाका, त्या काढून टाका, आणि नवीन म्हणजे घ्या थोडंफार. अगदी काही महागडं नाही, पण थोडं नवीन घ्या, कारण कपड्यांमध्ये आपण जे जुने जुने कपडे वापरतो ना, त्यामध्ये ती जुनीच एनर्जी सगळी साठून राहते. तर नवीन गोष्टी जशा आपण वापरतो, तर नवीन ऊर्जा त्याच्यासोबत आपल्यामध्ये येत असते. तर म्हणून जुनं काढत चला. तुम्ही म्हणाल सारखं सारखं कसे पैसे खर्च करायचे, तर अगदी काय खूप आपण महागडं सगळं घेत नाही, आणि अगदी काय दर महिन्यालाच आपण घेणार नाही होत. आता मी काय दर महिन्याला साड्या घेत नाही, आता खूप महिन्यानंतर मी अशा साड्या खरंच मनापासून घेतल्या आहेत, नाहीतर मी जास्त वापरत नाही, तर उगाचच घेऊन काय करणार ठेवून पण. तर म्हणून जितकं लागते तितकंच घ्या, पण जुनं काढा आणि नवीन वापरा, बघा त्याच्याने खूप फरक पडतो, खूप चेंजेस होतात आपल्यामध्ये, खूप पॉझिटिव्ह आणि नवीन एनर्जी येते. तर अशा काही काही साड्यांची शॉपिंग झाली मस्त मस्त. आणि याचे ब्लाऊज आता दिलेत शिवायला. ब्लाऊज मी इथे देत नाही, इथे एकही ब्लाऊज आमच्या इथे खरंच कुठेच धड शिवत नाही, आणि चांगल्या चांगल्या साड्यांचे ब्लाऊज असे दिले आणि व्यवस्थित शिवले नाहीत ना, तर अगदी जीवाला लागतात. तर म्हणून मी वहिनीकडेच, ती ठाण्याला ब्लाऊज देते शिवायला आणि तिच्याकडेच देते, तर तिच्याकडूनच ब्लाऊज, ते म्हणजे न बघता, त्यांनी अजून माझं कधी मेजरमेंटसुद्धा घेतलं नाही आहे. फक्त जे जुनं एक ब्लाऊज होतं जे फिटिंगला परफेक्ट होतं, तर ते ब्लाऊज मी त्यांना दिलं, आणि त्यांनी इतकं परफेक्ट ब्लाऊज मला शिवून दिलं ना. जे वास्तुशांतीला बघा मी साडी नेसली होती,
तर ती वहिनीनेच घेतली होती आणि ब्लाऊज पण तिने शिवून आणलं होतं तिथून. तर इतकं परफेक्ट ब्लाऊज शिवलं आहे ना, अगदी कम्फर्टेबल बसतं व्यवस्थित. तर म्हणून आता साड्या अशा घेतल्या ना तर तिथेच ब्लाऊज शिवायला देते. बघू आता कधी येतील. आणि श्रावणाच्या आधी मला रेडी पाहिजेत सगळ्या साड्यांचे ब्लाऊज, कारण श्रावणापासून आपल्या पूजा चालू होतील. तर तेव्हा अशा साड्या, आपल्या ज्या ट्रेडिशनल साड्या आहेत ना, ह्या खूप सुंदर दिसतात, हलक्या नेसायला आणि दिसायला एकदम रिच वाटतात. तर तुम्हाला कुठली साडी जास्त आवडली ती मला नक्की सांगा. कुठला रंग, कुठली साडी तुम्हाला जास्त आवडली? मला तर तिन्ही कलर खूप आवडले आणि म्हणूनच मी घेतले. नाहीतर मी उगाचच असं नाही घेत काही. हे बघा, हे 3 कलर आहेत. त्यातला कुठला कलर तुम्हाला जास्त आवडला तो मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.